आवर अरे म्हणा भाग 43. सगळे दरवाजात आले होते, पण पाळ तेथेच उभा होता. स्वराने मागे वळून बघितलं. त्याने तिला करंगडी आणि अंगठ्यांनीच बाजूने दुसरा बोट कानाकडे करत कॉल करसे खुणावले. त्याचं असं हाताने इशारा करणं तिला वेगळीच भावना देऊन गेलं. ती हसतच त्यांना मान हलवत आणि बाय करत बाहेर पडली. ती समजून गेली होती की तो खाली सोडायला का आला नसावा. कदाचित त्याला तिला जाताना बघवत नसावं. आता 2-2.5 तासाने ते मुंबईमध्ये पोचले होते. संदीपने त्या दोघांना व्यवस्थित घरापर्यंत सोडलं होतं. त्याला स्वराने घरी येण्याचा आग्रह तर केलाच होता, पण तो नाही म्हणाला. त्यांना सोडून त्याने पार्थला मेसेज केला होता आणि त्याने स्वतः देखील दुपारच्या फ्लाईटने जाण्याच्या दिशेने पुन्हा एअरपोर्टचा रस्ता पकडला. चंद्रका त्यांना स्वराला बघून समाधान वाटलं. नाहीतर ती एक दिवस नव्हती तर ते काळजीतच होते. आल्या आल्या संगीताची नेहमीची बडबड चालू होती. संगीता म्हणाली, हो तर आम्हाला घेऊन गेली असती तर तुला त्रास झाला असता ना. माझ्या संध्याला तरी घेऊन जायचं होतं. त्या बडबड करत होत्या आणि ती चुपचाप फ्रेश होऊन जेवणाच्या ओट्यांवर चहा ठेवल्यास सज्ज झाली. तिचं काय ते रोजच होतं. ती संगीताच्या बाबतीत खरी करतच होती. एका कानाने एका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. यांनी फिरायचं आणि तुम्ही घरात बसून भांडी घासायची. संगीता अजून टोमणे मारत होती की संध्या म्हणाली, ये मम्मी, खोटं बोलू नकोस. दीदी नव्हती तर तू कुठं भांडं घासलीस ग? माझ्याकडून घासून घेतलीस तू. संध्या जी फोनमध्ये बघत होती ती बोलली. तिचं बोलणं ऐकून चंद्रकांत आणि स्वराला एकमेकांकडे बघून हसू आलं. संगीता म्हणाली, हो महाराणी, हो ना, मग आज पण तुम्हीच भांडी घासा, असं म्हणत त्या बाहेर निघून गेल्या. त्यांना काय चान्सच मिळाला. बाहेर पडून इकडची तिकडची घरं घ्यायचं म्हणजे बायकांची मीटिंग हो. त्या बाहेर गेल्यावर संध्या देखील काम पडायला नको म्हणून गेली बाहेर निघून. स्वराने चंद्रकांत यांना चहा दिला आणि तीही चहा घेऊन त्यांच्या बाजूला लाकडी सोफ्यावर जाऊन बसली. चंद्रकांत म्हणाले, मग कॉफीचे मडे बघून झाले का? त्यांनी असे विचारताच तिला आठवलं, आपण खोटं बोलून गेलो होतं. स्वरा म्हणाली, हो बाबा, झालं ना. हे बघा किती मस्त फोटो आहेत मड्यांचे. असं बोलून ती त्यांना फोटो दाखवू लागली, जे रियाने तिला पाठवलेले होते. दोघांचा चहा झाला तसंच स्वराने सगळं आवरायला घेतलं. जेवणही बनवून घेतलं. अजूनही तिने फोनकडे पाहिलेलं नव्हतं, जो तिने आता सायलेंट केलेला होता. पण चूक केली फोन सायलेंट करून आणि दुर्लक्ष करून, कारण पार्थचे जवळजवळ 20 ते 25 मिस कॉल येऊन गेलेले होते. तिने तेथून निघाल्यावर त्याला एकदाही कॉल केलेला नव्हता आणि त्याने केला तर तिने उचलला सुद्धा नाही. तिला या कृतीने तो भयंकर रागावलेला होता तिच्यावर. खूप मिस करत होता ना तो तिला. आताच थोड्या वेळांपूर्वी तो फ्री झाला होता मीटिंगमधून, ज्या मीटिंगसाठी त्याने मुंबईला तिला सोडायला जायचं कॅन्सल केलेलं होतं. त्याला वाटलं होतं की तिचे कॉल येऊन गेले असतील, पण फोन हातात घेताच एकही मिस कॉल त्याला दिसला नाही. म्हणूनच तेव्हापासून तो तिला कॉल करत होता. इकडे स्वराने शरदला मुंबईत आल्याचा कॉल करायचा म्हणून फोन हातात घेतला, तर 25 मिस कॉलचा मेसेज तिच्या फोनवर दिसला. तिने ओपन केला तर अग्री पक्षी आणि खाली 25 मिस कॉल. तिचे डोळे मोठे झाले आणि आता ती त्याला कॉल लावायला जाणार तोच पुन्हा हातातला फोन वाजला. अग्री पक्षी कॉलिंग. फोनचा आवाज आला नाही, फोन सायलेंट होता म्हणून. तिचा हात आता थोडा थरथरला, कारण त्याचा राग भारी आणि तोही भारीच होता. आता तिची मनाची कोणी हालत बघितली असती तर समोरच्या माणसाला हसायला आलं असतं. ती आता नखं कुरतडतच फोनकडे बघत होती. स्वरा, आता तू गेलीच. हा काही तुला आता सोडत नसतो. हो, एकतर अग्री पक्षी खूप रागात आहे, वर मी आता फोन नाही रिसीव्ह केला तर ती मनातच विचार करत होती. तेवढ्यातच रियाचा फोन तिच्या फोनवर आला. तिने तो पटकन रिसीव्ह केला. रिया म्हणाली, अगं स्वरा, पाल सरांचा फोन उचल, ते खूप रागात आहेत. रियाने पटकन तिला सांगितलं होतं आणि इकडं तिचे धाबे दणकावले. स्वरा म्हणाली, हो हो, उचलते ना. अग्री पक्षी नेहमीच रागात असतात, असं बोलत तिने कॉल कट सुद्धा केला. बापरे, यांनी रियाच्या फोनवर कॉल केला म्हणजे नक्कीच जास्त रागात आले असणार. ती मनात थोडी घाबरलेलीच होती. रिया ती काय बोलली विचार करत कट झालेल्या फोनकडे बघत राहिली. संध्याकाळचे 8 वाजले होते. चंद्रकांत खालीच त्यांच्या मित्रमंडळींसोबत बसले होते आणि संध्या जबरदस्ती अभ्यास करायला बसली होती. संगीता टीव्ही मध्ये घुसल्या होत्या. शरद सोबत बोलताना तिला बाहेर जायची गरज नव्हती, पण तिच्या रागीट पक्षांसोबत बोलायला बाहेर तर जावंच लागणार होतं ना. तिने रियाचा कॉल कट केला. टीव्ही पाहत असलेल्या संगीतांना बघतच एका बाजूला अटकवलेली ओढणी घेऊन ती अंगांवर टाकली. स्वरा म्हणाली, आई मी जरा खाली जाऊन येते, असं म्हणत ती चालत दरवाजापर्यंत गेली. संगीता म्हणाली,
खाली काय काम आहे ग? संगीताने तिचं बोलणं ऐकतच टीव्ही पाहत तिच्याकडे एक नजर बघत म्हणाली. स्वरा म्हणाली, अगं ते खाली भाजींची गाडी आलेली आहे. त्यांच्याकडे तुझ्यासाठी मोठ वांग आहे का ते बघून येते. भाजून तुला आवडतं ना? संगीता म्हणाली, बरं जा, असेल तर घेऊन ये आणि त्यांच्याकडे कोथिंबीर असेल तर तीही आण. असं म्हणत संगीता पुन्हा टीव्ही बघू लागल्या. तिने मगाशी खालून येताना ओझरत भाजीवाल्यांची गाडी पाहिलेलीच होती, जी दर एका वाराला त्यांच्या चाळीत यायची. तिने पटकन बाहेर जात सँडल पायात चढवली. पटापटा तिने जिनं उतरत चाळीच्या मागे बसायला असलेल्या जागी जाऊन फोन हातात घेऊन त्याचा नंबर डायल केला. फोन रिंग झाल्यावर लगेच नाही पण उचलला गेला होता. पण समोरून काहीच हॅलो हाय आला नाही. तिची आता आतल्या आत हुरहुर सुरू झाली होती. स्वरा म्हणाली, हॅलो. तिने अडखळत म्हणाली, नो रिप्लाय. ती पुन्हा म्हणाली, हॅलो. तिने थोडं मोठ्याने म्हणाली, नो रिप्लाय. तिने आता त्याचं नाव घेतलं होतं. त्याच क्षणी समोरून रिप्लाय आला होता. पार्थ म्हणाला, फोन कुठे होता तुझा? त्याचा शांत आवाज तिच्या कानांवर आला. तिने डोळे बंद केले. स्वरा म्हणाली, ते मी काम. तिने अडखळत म्हणाली, होतंच की. पार्थ म्हणाला, किती मिस कॉल होते माझे? त्याने पुन्हा त्याच टोनमध्ये विचारलं. स्वरा म्हणाली, 25. तिने पुन्हा हळू आवाजात अडखळत म्हणाली. पार्थ म्हणाला, 25 मिस कॉलमध्ये तुला माझा एक कॉल रिसीव्ह करता आला नाही. हेच तुझं प्रेम आहे का? त्याने थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. आता तिला खूप वाईट वाटलं की तू इतकं आठवण काढून कॉल करत होता आणि आपण आपल्याच कामात राहिलो. स्वरा म्हणाली, सॉरी ना पार्थ. तिने अगदी हळू आवाजात म्हणाली, लाडीकपणे म्हणाली, आणि इकडं तो ऑफिसच्या चेअरवर बसून गालात हसत होता. तिच्या लाडीक आवाज ऐकून क्षणात राग मावळलाच होता. पण मुद्दाम तिला राग दाखवत पार्थ म्हणाला, तू जर आता कॉल केला नसता तर मी निघालो असतो तिकडे येण्यासाठी. असं म्हणत तो गालात हसू लागला. पण तिला मात्र तो खूपच रागावलेला आहे म्हणून असं बोलतोय हे समजून तिच्या तोंडातून पटकन निघून गेलं. स्वरा म्हणाली, हे बघा अग्रीपक्षी, मी मान्य करते की मी तुमचे इतके कॉल रिसीव्ह. पार्थ म्हणाला. ती पुढं बोलतच होती की, हे हाय 1 मिनिट. तू आता काय म्हणालीस? अग्रीपक्षी, यू मॅन अग्री. आणि तिची बोलतीच बंद झाली. पार्थ म्हणाला, हॅलो, बोलशील का? स्वरा म्हणाली, ते मी असं काही म्हणाले नाही. मी काहीही बोलू नका. तिने आपली जीभ आता दाताखाली घेत स्वतःला कोसलं. पार्थ म्हणाला, मी बरोबर ऐकलं. तू अग्रीपक्षीच म्हणाली ना? आणि ते मलाच होतं, राईट? त्यांनी इकडं गालात हसत म्हणाला. त्याला स्वतःला खूप भारी वाटत होतं की तो आता या क्षणी ऑफिसमध्ये बघून स्वरासोबत अशा गप्पा करत बसत होता. त्याने कधीच कामातून वेळ काढला नाही. स्वराचं त्याला अग्रीपक्षी नाव ठेवणं हेही त्याला कुठेतरी प्रफुल्लित करून गेलं होतं. आता काय उत्तर द्यायचं हा विचार करतच तिने स्वरा म्हणाली, ते आकाशात पक्षी उडत होते तर पटकन निघून गेले असेल. असं बोलत तिने वर आकाशात पाहिलं. कुठं पक्षी दिसतो का? हो, तर रात्रीच्या आकाशात हिला पक्षी उडताना दिसणार आहेत. अगं बाई, ते आता झाडावर विसावलेले असेल ना? पार्थ म्हणाला, अच्छा, तिकडं मुंबईमध्ये रात्रीचे पक्षी उडत असतात. मग तर बघायला यावं लागेल मला. तिच्या या भोळेपणाच्या स्वतःला सेव्ह करण्यासाठी देणारं उत्तर ऐकून त्याला आताच जाऊन तिच्या गालाला किस करावी असं वाटत होतं. स्वरा म्हणाली, हो हो, तुम्ही ती बोलतच होती की. पार्थ म्हणाला, सॉफ्ट, प्लीज नेक्स्ट टाइम माझा कॉल लगेच उचलत जा. आय मिस यू. आता त्याचा आवाज तिला थोडा लो वाटला. स्वरा म्हणाली, सॉरी. तिने शांत आवाजात म्हणाली. दोन्हीकडे आता शांतता होती. पार्थ म्हणाला, मी कधी येऊ तिकडं? त्याने थोडा वेळ थांबत विचारलं. स्वरा म्हणाली, लवकर या. पार्थ म्हणाला, लवकर तर यावंच लागेल, पण त्याआधी उद्या बाबाचे रिपोर्ट घेऊन तू लाईफ हॉस्पिटलमध्ये जा. मी तुला ॲड्रेस पाठवतो. तिथे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट कर. माझं बोलणं झालं आहे त्यांच्यासोबत. तू सगळं बोलून घे. ओके. त्यांचं बाबांची काळजी करणं आणि स्वतः लक्ष देऊन बघून तिला भरूनच आलं. स्वरा म्हणाली, थँक्यू पार्थ. तिचा कंठ दाटला होता. त्याला मी कालच सांगितलं होतं, पुन्हा असं परक्यासारखं बोलू नकोस. त्याला आवडलं नव्हतं तिचं असं थँक्यू बोलणं. स्वरा म्हणाली, बरं नाही बोलत मी. काही खाल्लं की नाही? ती विषय बदलत म्हणाली. पार्थ म्हणाला, का तू येतेस भरवायला? त्याने गालात हसत म्हणाला. पण ती इकडं लाजली होती. त्याचे शब्द आणि आवाज तिकडं तिच्या पोटात काहीतरी. स्वरा म्हणाली, तुम्ही असं नका ना बोलू. तरीही ती बोलतच होती. पार्थ म्हणाला, मग कसं बोलू? त्याचा थोडा घोगरा आवाज तिच्या कानांवर आला आणि पोटासोबतच हातावरची लव ताड झाली. सॉफ्ट. ती काहीच बोलत नाही बघून त्याने तिला पुन्हा आवाज दिला. स्वरा म्हणाली, ती म्हणाला, मी तिकडं आल्यावर थोडा वेळ माझ्यासोबत घालवशील का? आताच उमललेल्या भावना, आताच उमललेले तलंग, या सर्व गोष्टी हव्याशा होत्या, पण मन काही भरत नव्हतं.
ती समोर असावी असंच वाटत होतं. त्याच्या बोलण्याने तो देखील किती तिला मिस करतो हे तिला आता जाणवत होतं. स्वरा म्हणाली, हो. पार्थ म्हणाला, पण भेटल्यावर मला धक्का द्यायचा नाही. आता पुन्हा तो हसून बोलू लागला. तिला काही समजलं नाही. तो असं का बोलत आहे? धक्का कशाला देणार मी? असा विचार ती मनात करत होती. पार्थ म्हणाला, जास्त विचार करू नको. तिकडे आल्यावर मी बोलते, समजेलच तुला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.